शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष का काढला? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर थोडं भूतकाळात जावं लागेल. 1988 साली राज ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्याकडे शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देण्यात आली होती. मराठी युवकांना रोजगार मिळावा म्हणून उभारण्यात आलेल्या शिवउद्योग सेनेचं प्रभारीपद राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. 1995च्या काळात युतीची सत्ता आली तेव्हा राज ठाकरे फॉर्ममध्ये होते. याच काळात त्यांनी पॉपस्टार मायकल जॅक्सनला मुंबईत आमंत्रित केलं होतं. शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामांचा आणि कार्यक्रमांचा धडाका लावला होता. त्यामुळे बाळासाहेबांचे नैसर्गिक वारसदार तेच असतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र त्याच दरम्यान रमेश केनी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आलं. आणि राज ठाकरे राजकारणातून थोडेसे बाजूला झाले. एकीकडे राज ठाकरे चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते तर दुसरीकडे उद्धवजींनी राजकारणात एंट्री केली होती. हळूहळू शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं वर्चस्व वाढत गेलं. पुढे जाऊन ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. 30 जानेवारी 2003ला महाबळेश्वरमध्ये भरलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात स्वतः राज ठाकरे यांनी कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर सर्वांना वाटलं की आता पक्षातील सर्व अंतर्गत वाद मिटतील. मात्र असं झालं नाही. उलट हा वाद आणखी वाढत गेला. उद्धव ठाकरे जाणून बुजून राज ठाकरेंच्या समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न करतात अशा चर्चा रंगू लागल्या. हे सगळं नाराजी नाट्य सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. उद्धव ठाकरेंनी संजय निरुपम यांना बरोबर घेऊन मी मुंबईकर ही संकल्पना सुरू केली. त्याच दरम्यान राज ठाकरेंच्या समर्थकांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांना चोप दिला. त्याचा परिणाम 2004च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसून आला. शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतं मिळाली नाही. या घटनेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला. 27 नोव्हेंबर 2005ला राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. आणि 18 डिसेंबर 2005ला अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केली.
राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी सामनातून त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली. एकीकडे राज ठाकरेंवर टीका करण्यात आली तर दुसरीकडे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी दाखल झाले. कृष्णकुंज बाहेर संजय राऊतांना पाहून राज ठाकरेंच्या समर्थकांना संताप अनावर झाला आणि त्यांनी राऊत यांच्या गाडीची नासधूस केली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि 9 मार्च 2006 ला एक पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली. त्या पक्षाचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना.